नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवर म्हणजेच किल्ले शिवनेरीवर। सकाळचे 10 वाजले आहेत। मी लगेच माझा कॅमेरा गिअर पॅक करतो आणि आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करू। आता शिवनेरी किल्ल्याकडे निघालोय। प्रवास आताच सुरू केलाय। पुढे काय काय बघायला मिळतं ते पण बघूया। पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर आणि मुंबईपासून 150 किलोमीटर आहे हा किल्ला। खरं तर इथे यायला पावसाळा किंवा हिवाळा बेस्ट, सगळं हिरवगार दिसतं। पण मी मुद्दामून उन्हाळ्यात निघालोय गर्दी टाळायला। रस्ता पण मस्त आहे, मध्ये मध्ये छान व्ह्यूज दिसत आहेत। तर चला हा प्रवास एन्जॉय करूया आणि पुढे काय येतं ते बघूया। मित्रांनो, आता मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो आहे। इथे आपण पार्किंग फीस पे केली आहे। 4 व्हीलरसाठी 50 रुपये पार्किंग फीस आहे आणि 2 व्हीलरसाठी 30 रुपये फीस आहे। किल्ला जर तुम्हाला चढायचा असेल आणि स्पेशली तुम्ही जर गाडीने येत असाल तर मी तुम्हाला सजेशन करेल की लवकरात लवकर या, कारण की तुम्ही बघू शकता पार्किंग इथे रस्त्यावर आहे। तर गाड्यांच्या मागोमाग एका रांगेत गाड्या लागल्यात आणि जितक्या लवकर आल तेवढं तुम्हाला मेन जो किल्ल्याचा एंट्रन्स आहे त्याच्या जवळचं पार्किंग भेटेल, नाहीतर मग तसं तुम्हाला तिथं लांब जावं लागेल। किल्ला चढायच्या आधी एक छोटीशी माहिती सांगतो। हा किल्ला खूपच प्राचीनकालीन आहे, म्हणजे यादवकालीन हा किल्ला असं म्हणतात। याची स्थापना 12व्या किंवा 13व्या शतकात झाली आहे यादवांकडून आणि 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर झाला। तर हा किल्ला तसा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे। चला मग टाइमपास न करता आता किल्ल्यावर जाऊया। एक महत्त्वाची सूचना, किल्ल्यावर येताना तुम्ही तुमचे पाण्याच्या बाटल्या नक्की कॅरी करा, कारण तुम्ही बघू शकता इथे पायथ्याला काही स्टॉल्स आहेत, दुकानं आहेत, लिंबू पाणी, कोकम सरबत, पण ते पाण्याच्या बॉटल विकत नाहीत। त्याचं कारण हे की गव्हर्नमेंटने त्याच्यावर बॅन लावला आहे। तर तुम्ही तुमच्यासोबत तुमचे पाण्याचे बॉटल्स घेऊन या। इथे पाणी भेटेल असं काही अपेक्षा ठेवू नका। आणि हां, जर तुम्हाला पाणी रिफिल करायचं असेल तर वरती सोय आहे, पण नक्की इनफ पाणी कॅरी करा। किल्ल्यावर टोटल 7 रस्ते आहेत। महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हाती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, मीना दरवाजा आणि कुलूप दरवाजा। तर असे 7 रस्ते आहेत आणि 7ही रस्ते पार करत आपल्याला किल्ल्याच्या टोकावर पोचायचं आहे, बाले किल्ल्यावर पोचायचं आहे। हा शिवनेरीचा एरियल मॅप आहे, तुम्ही तुमच्या माहितीसाठी हा बघू शकता। तर इथून किल्ल्यांच्या पायऱ्या सुरू झाल्यात, तुम्ही बघू शकता। हा पुढे आपला पहिला दरवाजा येतोय। अंदाजे किल्ला चढायला यंग लोकांना 30 मिनटं आणि जर कोणी वयस्कर असतील तर 1 तास लागू शकतो। हा आपला पहिला दरवाजा आला आहे, महादरवाजा। हा दरवाजा पूर्ण बसाल्ट रॉकपासून बांधला आहे
तिला 2 बुर्ज आहेत. सैनिक आपले मावळे इथे उभे राहून पहारे देत असतील. आणि जर तुम्ही बघाल तर इथे 2 चेंबर आहेत आणि मध्ये एक खोलगर गॅप आहे. तर त्या गॅपमधून आपले सैनिक चालायचे आणि ते शत्रूला दिसायचे नाही. तर असं याचं फॉर्मेशन झालं आहे. हे आपला दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा. ह्याला पण 2 बुर्ज आहेत आणि तुम्ही बघू शकाल इथे 2 हत्ती यांचे नक्षीकाम आहे दरवाजावर केलेले. मी व्हिडिओमध्ये दाखवायचं ट्राय करेल, पण माझ्या बोटाकडे लक्ष द्या. इथे आणि आता लगेच तिसरा दरवाजा आला आहे, पिराचा दरवाजा. तुम्ही बघाल तर हे दरवाजे जास्त अंतर लांब नाही आहे, लगेच येतात. म्हणजे हार्डली 1 मिनिटाच्या डिस्टन्सवर हे सगळे दरवाजे बांधले गेलेत. तर तुम्ही चढून दमला असाल तर इथे बसायची सोय झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता तिथे छानसं सावलीदार गार्डन बनवलं आहे. ही खूप उत्तम सोय आहे, कारण की जर कोणी वयस्कर येत असतील आणि एका फटक्यात किल्ला नसेल चढायचा तर तुम्ही इथे बसून आराम करू शकतात. पण चढत आलो आहोत हत्ती दरवाजाकडे. हत्ती दरवाज्यावरून आता 2 वाटा जात आहेत. एक जात आहे शिवाई देवीचं मंदिर आणि दुसरं जात आहे जन्मभूमी, जिथे महाराजांचा जन्म झालेला. तर आपण आता पहिले शिवाई देवीचं मंदिर बघून येऊया आणि मग नंतर जन्मभूमीला जाऊया. हा आहे शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणारा दरवाजा. चला आज जाऊयात. आता आपण शेवटच्या दरवाजाला पोचलो. त्याचं नाव आहे कुलूप दरवाजा. हा 7वा दरवाजा आहे आणि हा किल्ल्याच्या तटबंदीला कनेक्ट झाला आहे. बाकीचे दरवाजे असे हाईटला खाली होते, पण हा दरवाजा किल्ल्याच्या बरोबर तटबंदींवरून हा आर्च घेऊन असा फॉर्म झाला आहे. आता आपण किल्ल्याच्या टॉपला ऑलमोस्ट पोचलो आहोत
हा पुढे जो रस्ता जातो तो आता जन्मस्थान जिथे महाराजांचा जन्म झालेला तिथे जातो. वरतून आपल्याला खूप छान सिनरी दिसते आहे. हे सगळं माळशेज घाट, नाणे घाट हा पूर्ण परिसर आपल्याला वरतून खूप आरामात दिसतो. आता किल्ल्यावरती मला एक मस्जिद दिसली आहे. या मस्जिदीचं नाव आहे कमानी मस्जिद. ही मस्जिद बांधली गेली होती 1617 ते 1620च्या मध्ये बुरहान निजाम शाह 3 कडून. बहुतेक हिचं बऱ्यापैकी बांधकाम नवीन केलं आहे, पण जे वरचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकतात ते बऱ्यापैकी जुनं वाटतं. मित्रांनो, आपण फायनली आलो आहोत. हीच ती पवित्र जागा जिथे छत्रपतींचा जन्म झालेला. 19 फेब्रुवारी 1630 या रोजी एका महान मानवाचा, एका युगपुरुषाचा जन्म झाला, ज्याने आपल्याला स्वराज्य नावाची आपल्यात ते बीज रोपलं. मित्रांनो, किल्ला आता आपला बघून झाला आहे. मला एरियल शॉट्स घ्यायचे आहेत, त्यासाठी ड्रोन उडवावं लागेल. पण हा किल्ला आणि याच्या बऱ्याचशा साईड्स ह्या ASIच्या अंडर येतात आणि तिथे आपण एरियल शॉट्स म्हणजे इथून टेक ऑफ घेऊ शकत नाही. मी ट्राय करेल की हे जे पायथ्याला गावं दिसत आहेत तिथून काही शॉट येतो का बघायला लांबून. तर मग बघूया कसं शॉट येतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा आहे. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आणि अशी अजून ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.